हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन टक ब्लाऊजची जी कटिंग बघणार आहोत, तर ती वन टक ब्लाऊज कोणत्या ब्लाऊज पीसमध्ये स्टिच करणार आहे ते मी तुम्हाला इथं दाखवते. तर बघा, हे आपलं लेहंग्यावरचं ब्लाऊज आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा पुढचा नेक असणार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपला स्वीट हार्ट नेक आहे. त्यानंतर पॅटर्न बघा कशा पद्धतीने दिलं आहे त्यांनी, त्यानुसार आपल्याला ब्लाऊजचं जे पॅटर्न आहे ते घ्यावं लागणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने पॅटर्न दिलं आहे. त्यामुळे यामध्ये मी वन टक्सच ठेवते आहे, कारण प्रिन्सेस कट पण यामध्ये होणार नाही आहे. कारण प्रिन्सेस कट जर कट केला तर आपल्या बाजूचे जो साईडचा पार्ट आहे त्याला त्यांनी दुसरीकडे डिझाईन दिली नाही. त्यामुळे आपल्याला असाच वन टक्सच स्टिच करावं लागणार आहे ब्लाऊज. त्यानंतर बघा, बॅकचा आपला असा नेक आहे अशा पद्धतीचा. हे बघा, हा बॅकचा आपला नेक आहे. तर हा आपला बॅक नेक आहे. बॅकला देखील आपण डीप नेकच घ्यावा लागणार आहे. आपण नेकची उंची चेक करून घेतली. त्यानंतर स्लीव बघा, अशा पद्धतीने स्लीव आहे. हे बघा, ही स्लीव आहे, आपण लॉंग स्लीव घेणार आहे. तर या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि कशा पद्धतीने लेहंग्यावरचे ब्लाऊज कटिंग करायचे, स्टिचिंग करायचे, पॅटर्न कसं असल्यावर कशा पद्धतीने टाकायचे ते इथं आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, आपण इथून गळ्याची उंची चेक करून घेतली. त्यानंतरच आपण गळ्याच्या मागच्या गळ्याची उंची घेतली. त्यानंतर फ्रंटची देखील उंची चेक करून घेतली गळ्याची. हे बघा, याची देखील उंची चेक करून घेतली. त्यानुसारच पुढच्या गळ्याची देखील आपण नेक डीप घेतला आहे. समजलं? तर चला आता या ब्लाऊज पीससाठी आपण अगोदर पॅटर्न काढूया. त्यानंतर स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करू नंतर, कारण यामध्ये फक्त आपण कटिंग बघणार आहोत. तर कशा पद्धतीने कटिंग करायची तर ते इथे बघू. तर ब्लाऊजची उंची घेतली 14, फुल शोल्डर आहे 13.5, छाती 30 आहे, कमर 24 आहे, शोल्डर टू अपेक्स 9 आहे, अपेक्स टू अपेक्स 6.5 आहे, पुढचा गळा 7चा आहे, मागचा गळा 10चा घेतला आहे, बाही 9ची, दंडघेर 4.5चा आहे, रेडी शोल्डर 2.5 इंच किंवा 2 इंच आपण ठेवू. तर अशा पद्धतीने हे पॅटर्न ड्रॉ करून घेतले. तर इथं आपण हे देखील बघून घेणार आहे की किती मायनस होतं आहे, फ्रंटला शोल्डर मायनस किती होतं आहे आणि बॅकला शोल्डर मायनस किती होतं आहे. ते हे आपल्याला चार्ट बघून इथेच मायनस करून घ्यायचं आहे. तर पुढचा गळा 7 इंच आहे, नेकचा पॅटर्न आहे स्वीट हार्ट नेक, रेडी शोल्डर आहे 2 इंच. तर इथं आपण बघा, शोल्डर मायनस चार्ट बघून, हे बघा, हा शोल्डर मायनस चार्ट आहे. यानुसार आपण किती मायनस होतं इथं चेक करायचं आहे. तर बघा, इथं स्वीट हार्ट नेक असं लिहिलं आहे. त्यानंतर नेक डीप इथं चेक करायचं आहे आपल्याला. तर हे बघा, इथं आपलं नेक डीप येतो आहे 7 ते 8मध्ये. इथे देखील येतो आहे, पण जिथून सुरुवात होती तो आपल्याला घ्यायचा आहे. तर इथून 7 इंच आपला पुढचा गळा आहे. तर हे बघा, इथून 7 ते 8मध्ये इथे नेक डीप येतो आहे स्वीट हार्ट नेक, मायनस किती होतो आहे 2 इंच. तर इथं आपण फ्रंटला लिहू 2 इंच. मागचा गळा 10 इंच आहे, नेकचा पॅटर्न राऊंडच आहे आणि रेडी शोल्डर 2 इंच आहे. तर इथं आपण चेक करू 10 इंच कुठे येतं आहे. तर हे बघा, 9 ते 11 इथं आपलं मागच्या गळ्याचा डीप येतो आहे. रेडी शोल्डर 2 ते 3पर्यंत, राऊंड नेक हे बघा मायनस किती होतं आहे 3 इंच. तर आपण इथं घेणार आहे बॅकला 3 इंच. अशा पद्धतीने आपण शोल्डर चार्ट बघून मायनस करून घेतले अगोदर. आता बॅक पार्ट ड्रॉ करू, त्यानंतर फ्रंट ड्रॉ करू. तर चला, इथे बघा असा कार्डशीट पेपर घेतला आहे मी. तर बघा, बॅक पार्टसाठी सर्वात अगोदर आपण उंचीची मार्किंग करणार आहे. ती इथून ही सरळ आहे, स्ट्रेट लाईन आहे, इकडनं देखील स्ट्रेट आहे. त्यामुळे मी स्ट्रेट लाईन ओढणार नाही आहे. तुमचं जर सरळ नसेल तर तुम्ही अगोदर सरळ लाईन ओढून घ्यायची, त्यानंतरच मार्किंग करायची. तर बघा, इथून मी आता उंचीची मार्किंग करते. उंची किती आहे आपली 14 इंच आहे, तर मी इथं 15 इंचावर मार्किंग करते. इकडं देखील सेम 15 इंचावर मार्किंग करून घेते. तर स्केलने आपण लाईन बनवून घेऊ. त्यानंतर बघा, इथं आपल्याला शोल्डरची मार्किंग करायची. इथे शोल्डर किती आहे आपले 13.5 इंच आहे. तर 13.5चं निम्मं घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, इथं असं टेप फोल्ड करते मी 13.5. तर किती येतं आहे 6.25 इंच. हे बघा, इथं येतं आहे 6.25 इंच. फोल्ड बाजूकून टेप ठेवते, 6.25 इंच मार्किंग करून घ्यायची. गळा रुंदी घेते 2.5 इंच. त्यानंतर 1 इंच
आपल्याला डाऊन जायचं आहे. डाऊन जाणं आणि 2.5 इंच हे कंपल्सरी आहे. तुमची साईज कोणतीही असू द्या, तुम्ही याच सेम पद्धतीने तुम्हाला देखील लेंग्यावरचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचं असेल तर तुम्ही सेम या पद्धतीने पॅटर्न जर असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करू शकता. तर बघा इथं आता बॅक आपला डीप आहे, त्यामुळे आपल्याला इथं आर्महोलचा फॉर्म्युला देखील डीप नेकचाच बघावा लागेल, कारण इथं डीप नेक आहे त्यामुळे. तर मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर आपली चेस्ट किती आहे आज 30 इंच आहे. तर कोणत्या लाईनमध्ये येते हे बघा, इथं पहिल्याच लाईनमध्ये येते. चेस्ट भागिले 6 प्लस 0.75 करायचं आहे. तर हे बघा 30 भागिले 6 करायचं, त्याच्यात आपल्याला प्लस करायचं आहे 0.75. तर किती होईल 5.25 इंच. तर आपल्याला मार्किंग करायचं आहे. जिथून डाऊन गेलो आहे तिथून मार्किंग करायचं आहे 5.25 इंच. तिथून बघा टेप ठेवते, 5.25 इंच मार्किंग करून घेते. स्केलने स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. तर बघा डीप आहे त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची लूजिंग वगैरे देणार नाही आहे. पण जेवढी चेस्ट आहे ते डायरेक्ट डिवाइड 4 करू. ती चेस्ट किती आपली 30 भागिले 4 करायचं आहे. तर किती 7.5 इंच. तर इथं 7.5 इंच मार्किंग करून घेते. शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आहे आपली 24 आहे. तर भागिले 4 करते. तर किती झाले 6 इंच. कमरमध्ये कुठल्याही प्रकारची लूजिंग द्यायची नाही. तर हे बघा 6 इंच मार्किंग करते. आता बघा जरी डीप नेक असला पण बॅकला आपलं पॅटर्न आहे, त्यामुळे इथं आपण टक्स वगैरे काही देणार नाही, कारण तिथं वर्क आहे, डिझाईन आहे. त्यामुळे आपल्याला बॅकला टक्स द्यायचा नाही. मी टक्स घेत नाही आहे, डायरेक्ट असं ड्रॉ केलं आहे. हे बघा आता आपण मार्जिनची लाईन मार्जिनच्या लाईनला फिटिंगच्या लाईनला जॉईन करून घेऊ. त्यानंतर बघा इथे शोल्डर किती मायनस होतं आहे बॅकला आपलं 3 इंच. तर आपलं फुल शोल्डर किती आहे 13.5 मायनस 3. तर किती झालं 10.5. तर भागिले त्याला 2 करायचे. तर किती आलं 5.25 इंच. तर इथून मी मार्किंग करते 5.25 इंच. सेम इथं देखील तेवढीच मार्किंग करायची 5.25 इंच. स्केलने आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा इथं आपल्याला आता या लाईनचा सेंटर काढायचा आहे. तर असा टेप ठेवते, सेंटर वे मार्किंग करून घेते. आता इथून आपल्याला डाऊन जायचं आहे आपल्या साईजनुसार. क्रॉसमध्ये आर्महोलची मार्किंग करायची इथं. तर हा बघा हा आर्महोल क्रॉस मार्किंग चार्ट आहे. आपली साईज किती आहे 30 इंच आहे. त्यामुळे आपण बॅक पार्टला 1.25 इंच जाणार आहे, फ्रंट पार्टला अर्धा इंच जाणार आहे. तर बघा ह्या चार्टचा आपण फ्रंटला आणि बॅकला उपयोग करणार आहे. तर तुमची ज्या लाईनमध्ये येईल तर त्या लाईनचं क्रॉस मार्किंग तुम्हाला घ्यायचं आहे, समजलं. तर बघा इथे मी घेते 1.25 इंच. तर बघा तर 1.25 इंच मार्किंग करून घेते बॅकची आणि आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. ते बघा अशा पद्धतीने आर्महोलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा इथे जेवढं मायनस झाले सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे, कारण डीप नेक आहे त्यामुळे. तर बघा इथे मी चेक करते, तेवढंच मायनस इकडे देखील करायचं आहे. ते बघा स्केलने आपण जॉईन करून घेऊ. त्यानंतर बघा स्केल तुम्हाला अशी ठेवायची छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती. तुमचा बॅकचा गळा जर स्केलच्या खाली जात असेल तर तुम्हाला परत उद्या वरती अर्धा इंच मायनस करायचं आहे. तर बघा इथं आता तुमचा गळा हा डीप आहे, 10 इंच मागचा बॅकचा नेक आहे, त्यामुळे तो छातीच्या लाईनच्या खाली जाणार आहे. त्यामुळे वरतून मायनस करणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही अर्धा इंच तर तुम्हाला नेक आहे तो लूज भेटेल, त्यासाठी मायनस करणं गरजेचं आहे. तर इथे मी अर्धा इंच अशी मार्किंग करून घेते, स्केलने ही जॉईन करते. तर त्यानंतर रेडी शोल्डरची मार्किंग करते. तर रेडी शोल्डर किती आहे आपले 2 इंच आहे, तर मी 3 इंच इथं मार्किंग करून घेते. त्यानंतर
इथून बघा अशी क्रॉसमध्ये मार्किंग करायची, कारण शोल्डर आपले स्ट्रेट नसतात, ते थोडे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे इथं असं जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली. आता आपण फ्रंटची देखील सेम याच पद्धतीने, पण पॅटर्न आपण 1 टक्स घेणार आहे. तर बॅकचा आपला डीप नेक एवढं पूर्ण झालं आहे. जेव्हा आपलं फ्रंट ड्राफ्ट होईल कट करू, त्यानंतर प्रिन्सेस कटचा पार्ट इथं ठेवून चेक करू, तेव्हा बॅक कट करू. तर चला आता आपण फ्रंट पार्ट घेऊ. तर बघा मी कार्डशीट पेपर घेतला आहे. तर आता आपण इथं याच्यावर फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला शोल्डर टाकायचे. तर शोल्डर किती आपले 13.5 आहे, त्याचं निम्मं घ्यायचं आहे. तर किती येईल 6.25 इंच. तर इकडनं फोल्ड बाजूकडून आपल्याला 6.25 इंच मार्किंग करायची. तर हे बघा इथं 6.25 इंच मार्किंग करते. गळारुंदीची मार्किंग करायची 2.5 इंच. त्यानंतर हे मार्किंग केलं आहे तिथून डाऊन जायचं आहे 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण डाऊन तुम्हाला जायचं आहे 1 इंच. तर बघा क्रॉसमध्ये मार्किंग केली. त्यानंतर बघा जसं आपण बॅकला जो फॉर्म्युला वापरला होता तोच फ्रंटला देखील वापरणार आहे, कारण फ्रंट देखील आपला डीप आहे. तर त्यानुसार बघा आपण हा फॉर्म्युला आपण बॅकला वापरला होता डीप नेकचा. तरी इथं मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. 30/6 करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे 0.75. तर किती आलं 5.25 इंच. तुमचं ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनचं तुम्हाला घ्यायचं आहे फॉर्म्युला. तर मी इथे बघा जिथून डाऊन गेली तिथून 5.25 मार्किंग करते. इथे 5.25 मार्किंग करून घेते. स्केलने स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची बघा. तर बघा आता आपला फ्रंट पार्ट डीप आहे, त्यामुळे आपण लुझिंग किती देणार आहे 1.5 इंच. लुझिंग देणं कंपल्सरी, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला लुझिंग द्यायची. तर आपली चेस्ट आहे 30, त्याच्यात प्लस करायचं आहे 1.5 इंच. किती झाले 31.5. तर भागिले 4 करायचं आहे त्याला. तर किती आलं 7.5 इंचाच्या वरती 2 लाईन. तर बघा इथं मी 7.5 इंचाच्या वर 2 लाईन असं मार्किंग करते चेस्टचं. पुढे शिलाई मार्जिन घेते 2 इंच. त्यानंतर बघा इथं आपल्याला आता शोल्डर बॅकला जसं मायनस केलं होतं तसं फ्रंटला देखील मायनस करायचं आहे. तर इथं आपण किती मायनस होतं ते चेक करू, कारण फ्रंट आपला स्वीट हार्ट नेकमध्ये आहे, त्यामुळे आपण मायनस करू. शोल्डर मायनस चार्ट बघून मायनस केलं आहे बघ. बॅकला 3 इंच झालं होतं मायनस, फ्रंटला 2 इंच मायनस होणार. तर आपण आता फुल शोल्डर किती आपले 13.5 मायनस करायचं आहे 2 इंच. किती आलं 11.5. तर भागिले 2 करायचं आहे याला. तर किती आलं 5.25 इंच. तर बघा इथून 5.25 इंच मार्किंग करते अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा छातीच्या लाईनवर पण सेम मार्किंग करायची आपल्याला 5.25 इंच. आता ही आपण इथं स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. हे मार्किंग जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा या किंगा जोडला आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचं. तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा, टेप मार्किंग करायची. जिथं फोल्ड होते तिथं मार्किंग केली, त्या सेंटरपासून आपल्याला 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करायची इथं. त्यानंतर आता बॅकला आपण 1.25 इंच मार्किंग केली होती, फ्रंटला आपण 1/2 इंच मार्किंग करणार आहे. सेम चार्ट बघूनच केली होती. तर बॅकला आपण 1.25 केली होती, फ्रंटला 1/2 केली. तर आपल्या साईजनुसार जशी मार्किंग येते त्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची. तर बघा इथं अशा पद्धतीने आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा हे जे क्रॉस मायनस झालेले शोल्डर आणि इकडे जे क्रॉसमध्ये जॉईन केलं आहे ते आपल्याला त्याचा सेंटर काढायचा आहे. ते मी इथे सेंटर असं टेप ठेवते. तर हे बघा असं क्रॉसमध्ये जे शोल्डर आहे त्याच्यावर आपण टेप ठेवला, त्याचा सेंटर काढून घेते. सेंटरवर एक मार्किंग करायची, तिथून आपल्याला टेप असा ठेवायचा आहे बघा. तर मार्किंग करायची पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आहे आपला 7 इंच आहे. तर इथं 7 इंच मार्किंग केली. त्यानंतर शोल्डर टू अपिक्स किती आहे 9 इंच आहे. तर 9.5 मार्किंग करते. 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाणार शोल्डर जॉईनमध्ये, त्यामुळे इथं 9.5 मार्किंग केली. ब्लाऊजची उंची किती आहे 14 आहे, पण इथं 15.5 मार्किंग करते. तर का आपण फ्रंटला 1.5 इंच जास्त घेत असतो.
तर हे बघा इथं आता स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर इथे देखील आपली अशी आपण लाईन देऊन घेतली आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला इथं जेवढं मायनस झाले सेम इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. इथं चेक करून घ्यायचं. तर हे बघा तर सेम इकडे देखील तेवढंच मायनस करते मी. स्केलने आपण मायनस करून घेऊ. त्यानंतर बघा स्केल ही तुम्हाला ही छातीची लाईन हिच्या अर्धा इंचवरती अशी स्केल ठेवायची. तुमचा गळा जर या स्केलच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. तर आपली गळ्याची लाईन ही आहे त्यामुळे आपल्या स्केलच्या खाली जातोच आहे. त्यामुळे वरतून आपण 2 लाईन इतकं मायनस करणार आहे. मायनस करणं गरजेचं आहे. केलं नाही तर तुमचे जो गळा आहे तो लूज होईल. त्यासाठी तुमची साईज कोणती पण असू द्या तुम्हाला मायनस करणं गरजेचं आहे. तर इथं मायनस करून घेते 2 लाईन इतकं. त्यानंतर बघा इथं आता रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर किती आहे आपले 2 इंच आहे. मी इथं 3 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर बघा इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. कारण शोल्डर आपले हे सरळ नसतात, थोडे असे क्रॉसमध्ये असतात. त्यामुळे इथून अशी क्रॉसमध्ये मार्किंग केली ती आपल्याला या मार्किंगला जॉईंट करायची. त्यानंतर बघा तर आपल्याला इथं जी गळा रुंदी आली सेम इथं देखील तेवढीच घ्यायची. तर इथं मी चेक करून घेते किती आहे. तर इथं आली आपली 2.25 इंच. तर इथं देखील सेम 2.25 इंचच घेते. स्केलने बॉक्स बनवून घेऊ. बॉक्स बनवून घेतला. त्यानंतर बघा आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा नाही, असाच गळा ठेवायचा आहे. कारण ऑलरेडी गळा त्यावर आपल्या ब्लाऊज पीसवर मार्किंग आहे. त्यामुळे इथं गळ्याचा शेप द्यायचा नाही. त्या शेप मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा इथं शोल्डर टू अपेक्सच्या लाईनवर आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. अपेक्स टू अपेक्स किती आहे आपलं 6.5 इंच आहे. तर त्याचं निम्म किती झालं 3.25 इंच. तर इथं मी 3.25 इंच मार्किंग करते. इथं 3.25 केली तर छातीच्या लाईनवर त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायची. म्हणजे इथं 2.25 करते, कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर टक्स आपण आता साईजनुसार घेणार आहे. तर आपली साईज किती आहे 30 इंच आहे. तर त्यानुसार आपल्याला कमरचा टक्स घ्यायचा आहे. इथे मी तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा हा टक्स चार्ट आहे. आपला टक्स पहिल्याच लाईनमध्ये येतो आहे. वेस्टचा येतो आहे 2.5 इंच, आर्महोलचा येतो आहे 1.25 इंच. तुमचा ज्या लाईनमध्ये येईल त्या लाईनचा तुम्हाला फॉर्म्युला घ्यायचा आहे. समजलं. तर बघा इथं आता आपण टक्स घेणार आहे. आपला साईजनुसार टक्स आहे 2.5 इंचाचा. पण आपली बस साईज एवढी नाही आहे त्यामुळे आपण इथं अर्धा इंच मायनस करून घेणार आहे. म्हणजे टक्स घेऊ 2 इंचाचा. 2.5 इंचाचा घेतला तरी काही हरकत नाही. पण आपली साईज आहे ती बसची ती साईज एवढी नाही आहे. म्हणजे बसचा जो पार्ट आहे तो एवढा नाही. त्यामुळे टक्स आपण थोडा कमी घेणार आहे. म्हणजे अर्धा इंच कमी घेतला. त्यानंतर बघा ही जी लाईन आहे या लाईनची आपल्याला 3 सेंटर काढायची. त्यासाठी टेप असा ठेवला. सेंटर एक मार्किंग करून घेते. पुन्हा एकदा टेप असा ठेवायचा आहे. पुन्हा सेंटर एक मार्किंग करायची. त्यानंतर पुन्हा एक असा टेप ठेवून पुन्हा एक मार्किंग करायची. म्हणजे असे 3 मार्किंग करायचे आपल्याला. तर सर्वात खालच्या मार्किंगपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे इथं. त्यानंतर इथं जायचं आहे 2 लाईन इतकं बाहेर. ते आपण स्केलने जॉईन करून घेऊ. तर बघा इथं असं स्केलने जॉईन करायचं आहे. त्यानंतर बघा ही जी मार्किंग येते हे 3ही पॉईंट स्केलने असे जॉईन करायचे. त्यानंतर इथून असा 1 लाईन इतका आतमध्ये असा शेप देऊन घ्यायचा आहे बघा. त्यानंतर आपल्याला हे जे टक्स आहे हे दोन्ही सारखे हवे. त्यासाठी आपण चेक करून घेऊ. तर हा किती हवा आहे 6 इंचाचा आहे. तर हे देखील सेम आपल्याला तेवढा पाहिजे. त्यासाठी जसं आपण लाईन ड्रॉ केले त्या पद्धतीने पुन्हा एकदा मी ठेवते. जसे लाईन मार्किंग केले आहे त्या पद्धतीने आपल्याला ठेवून पूर्ण टक्सचं मेजर करायचं आहे. तर हे बघा इथे येतोय 6 इंच. 2 लाईन इतका गॅप येतोय. तर साईज कमी त्यामुळे गॅप देखील कमी आला आहे. इथं आता कमरची मार्किंग करून घेऊ अगोदर. तर कमर आपली 24 आहे. तर भागिले 4 करून किती आले 6 इंच. तर इथं कमरची मार्किंग करते मी आधी 6 इंच. त्यानंतर बघा टक्स किती घेतला आहे तो मायनस होणार आहे. त्याची देखील मार्जिन घ्यायची. तर टक्स आहे आपला 2 इंचाचा. शिलाई मार्जिन घेते 2 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्यायची आहे. तर बघा इथं मी शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. स्केलने आपण हे जोडून घेऊ. तर ही मार्जिनच्या लाईनला जोडून घेते.
त्यानंतर बघा इथे जेवढा गॅप आला आहे तर तेवढा आपल्याला त्याच्या डबल इथे घ्यायचं आहे. तर इथे 2 लाईन इतका आला आहे, तर इथे घेणार आहे आपण अर्धा इंच. त्यानंतर इकडे किती घेणार आहे, 2 लाईन इतका, कारण इथे 2च लाईन आला आहे, त्यामुळे इकडे देखील सेम तेवढाच घ्यायचं आहे. तर स्केलने आपण असं बघा जॉईन करून घेऊ. इकडे देखील सेम जॉईन करायचं आहे. त्यानंतर इकडे बघा ही स्केल आपल्याला अशी फिटिंगच्या लाईनला टच करून ठेवायची आणि इकडे मार्किंग करायची लाईनची. त्यानंतर बघा आता आर्महोलमध्ये टक्स घ्यायचं आहे. आता तुम्ही जर आर्महोलमध्ये टक्स घेतला नाही तर तुम्हाला इथं क्रीज म्हणजे जमा असं गोळा गोळा झालेलं सारखं जमा होईल. त्यामुळे आर्महोलमध्ये टक्स घेणं कंपल्सरी. जेवढा कमरचा टक्स घेतला आहे त्याच्या निम्मा इथं घ्यायचा आहे. तर कमरचा घेतला आहे 2 इंच, तर आपण इथं घेऊ 1 इंच. ते बघा इथं टच होते, इथं मार्किंग करून घेते. ह्या 1 इंचचं आपल्याला निम्म दोन्ही बाजूने अर्धा अर्धा मार्किंग करायचं आहे. 1 इंचचं निम्म किती झालं, अर्धा इंच. तर या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घेते. अर्धा इंचाचा गॅप सोडून आपल्याला चेक करायचं आहे की टक्स आपला 1 इंचाचा येतोय का, तर येतोय. तो इथं आपण जॉईन करून घेऊ. तर हे बघा असं जॉईन करायचं. आपण जसा कमरचा चेक केला तसा आपल्याला आर्महोलचा पण चेक करायचा आहे. तर अगोदर ही लाईन चेक करायची. तर ही किती आहे आपली, 5.25 इंच आहे. बघा 5.25 इंच आहे. तर सेम ही देखील तेवढीच पाहिजे. तर जेवढं बाहेर जाते तेवढं जाऊ द्यायचं आहे. मार्क करायची, ती मार्किंग आपल्याला या लाईनला जॉईन करायची. तर बघा स्केल अशी ठेवते आणि तसं जॉईन करून घेते. आता इथं आपण नवीन आर्महोलचा शेप देऊन घेऊ. हे बघा इथं असा नवीन आर्महोलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा इथे देखील टक्स घेणार आहे आपण. ते इथे मी 1 इंचाचा टक्स घेते. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेतला नाही तरी चालेल, काही हरकत नाही, कारण 1 टक्स ब्लाऊज आहे. पण मग तुम्हाला जर घ्यायचा असला तरी असं आपण कफ अटॅच करणार आहे, त्यामुळे इथं टक्स नाही घेत. कारण आपलं जे ब्रायडल ब्लाऊज आहे त्यामुळे त्याचं जे हे लूक येतो अजून इथं कमी साईज होऊन जाईल. त्यामुळे आपली जी चेस्टची साईज आहे ती देखील कमी आहे. त्यामुळे इथं सेंटरला टक्स घेत नाही, कारण असं पण आपण कफ अटॅच करणार आहे. तर आता आपण फ्रंट पार्ट कट करू. तर बघा तुम्ही फ्रंट पार्ट कट करून घेतली. गळा कट करायचा नाही, कारण गळा ऑलरेडी आपल्या ब्लाऊज पीसवर ड्रॉ येतो. तर आपण गळा तसाच ठेवणार आहे. तुम्हाला या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ देखील दाखवेल तो कशा पद्धतीने स्टिच करायचं. त्यामुळे गळा मी कट नाही करायची. तरी बघा इथून कट करून घेते. आणि एक्स्ट्राचं कट करायचं. आर्महोल कट करून घेतलं. आपल्याला कमरचा टक्स कट करायचा आहे, कारण कमरचा टक्स जर कट नाही केला तोपर्यंत आपल्याला जो आर्महोलमधला टक्स आहे तो फोल्ड होणार नाही. ते इथं बघा असं कट करून घेतला कमरचा टक्स. त्यानंतर हा जो टक्स आहे आर्महोलमधला तो फोल्ड करायचा आहे. तरी बघा अशा पद्धतीने दोन्ही लाईन एकावर एक व्यवस्थित मॅच करून ठेवायचं आहे, कारण असा पण हा टक्स आपला मायनस होणार. तर हे बघा ते इथे मी असं फोल्ड करून ठेवलं. आणि बघा इथं आता आर्महोल जॉईंट होतं आहे आपलं रेडवालं ब्ल्यू आलेलं. आता आपण ते कट करून घेणार आहे आर्महोल. हे बघा आता अशा पद्धतीने आपली 1 टक ब्लाऊजची एवढी कटिंग झाली. आता बॅक पार्टवर ठेवून देखील कट करून घेऊ. तर बघा हा बॅक पार्ट घेतला आहे आपण. बॅक पार्टवर ठेवून हा पार्ट आपल्याला इथं चेक करायचा आहे. तर हे बघा इथून मी असं 2 लाईन इतका गॅप ठेवून चेक करते. हे बघा इथे तर आपल्याला जसं जातं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी असं मार्किंग करून घेते. इकडे देखील सेम मार्किंग करायचं आहे. जरी खाली गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते बघा मार्क करून घेते. स्केलने आपण असं जॉईन करू ही मार्किंग इथे. त्यानंतर बघा इकडे देखील ही अशी जॉईन करायची. इथं आपल्याला हा जो आर्महोलचा शेप आहे तो बघा अशा पद्धतीने खाली असा ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथे देखील आपण नेक आपला कट करणार नाही आहे.
तर इथं बघा, इथे देखील नेकची कटिंग करणार नाही, ॲज इट इज जसं आहे तसंच ठेवणार आहे, कारण नेक तिथं ऑलरेडी ड्रॉ आहे. तर फक्त आपण इथं मार्किंग करून घेऊ की आपल्याला नेकचा जो बॉक्स आहे तो बनवून घेऊ. तर त्यासाठी बघा, इथून मी मार्किंग करते आहे किती, 4.5 इंचावर. हे बघा, इथून 4.5 इंचावर नेकची मार्किंग करते. त्यानंतर इथं गळारुंदी चेक करून घेते, ही किती आहे, 2.25 इंच. तर इथं आपण 3 इंच घेणार आहे, कारण जो नेक आहे खालून तो जास्त ब्रॉड आहे त्यासाठी. तर बघा, इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली. आपण नेक ड्रॉ नाही करणार आहे, फक्त जसा हा एक बॉक्स बनवून घेतला. आता आपण कट करून घेऊ बॅकचा पार्ट देखील. तर हे बघा, इथं बॅकचा पार्ट देखील ड्रॉ करून घेतला. या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंगचा देखील व्हिडिओ मी अपलोड करणार आहे चॅनलवर, कारण कशा पद्धतीने अशा ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करायची. त्यानंतर आपल्याला आर्म होल कट करायचं आहे. आता अशा पद्धतीने ते बघा, अशा पद्धतीने आपली फ्रंट आणि बॅकची एवढी 1 टक्स ब्लाऊजची कटिंग झाली. पुढचं आपला पार्ट 1 टक्स आहे, म्हणून मागचा देखील बॅक डीप नाही केला. अशा पद्धतीने आपण गळे कट नाही केले, गळे आपण डायरेक्ट जे आहे अस्तर त्यावरच कट करणार आहोत. तर बघा, आता आपल्याला स्लीव काढायची. त्यासाठी आपण इथं फ्रंटचा जो अगोदर बॅकचा चेक करू. तर बॅकचा वरतून अर्धा इंच गॅप सोडून शोल्डर जॉईंट होते तिथून अर्धा इंच सोडून द्यायचा आणि पूर्ण राऊंड चेक करून घ्यायचा. तर हा किती येतोय, 8.5 इंच. तर आपण हा देखील सेम चेक करून घेऊ. वरतून अर्धा इंच सोडायचं आहे आणि हा पूर्ण आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आर्म. तर हा किती येतोय, 7.5 इंच. तर बघा, आता मी इथं याचं, तर बघा, हा कार्डशीट पेपर घेतला आहे आणि हा स्लीवचा फर्मा आहे. आपण हा स्लीवचा फर्मा बनवून घेतला आहे. तुम्ही चॅनलवर बघितला नसेल तर स्लीवचा फर्मा कशा पद्धतीने बनवायचा, तर चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, नक्की जाऊन चेक करा. तर बघा, आपली स्लीवची लेंथ किती, 9 इंच आहे. इथं 10 इंच मार्किंग करते. हे बघा, तर मार्किंग करायची. त्यानंतर हे बघा, जो फर्मा आहे तो असाच टच करून ठेवायचा आहे आपल्याला, अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि ॲज इट इज जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. आपल्याला कुठल्याही प्रकारचा इथं आकार वगैरे देण्याची गरज नाही. हे बघा, तुम्ही देखील असा स्लीवचा फर्मा तयार करून ठेवा, म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा स्लीवचा जो आकार आहे तो द्यायची गरज नाही पडणार. व्यवस्थित असा, हे बघा, इथं व्यवस्थित तिथं बॅकचा केला. त्यानंतर फ्रंटचा देखील सेम आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ते 1 मिनिट. फ्रंटचा देखील आकार ड्रॉ करून घेते. एक मिनिट. तर अशा पद्धतीने आपण स्लीवचा आकार ड्रॉ करून घेतला आहे. आता आपल्याला इथं चेक करून घ्यायचं आहे. तर आपला बॅकचा आर्मचा राऊंड किती आला होता, 8.5 इंच. ते बघा, इथं असं ठेवून आपल्याला चेक करायचं आहे. तर इथे 8.5 इंच आहे बघा. त्यानंतर फ्रंटचा किती आला होता, 7.5 इंच. तर फ्रंटचा देखील सेम आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, तर फ्रंटचा पण मी इथं चेक करून घेते. ते इथे येतोय 7.5 इंच. आता ह्या दोघांमधला गॅप किती येतोय, आपला 1 इंचचा गॅप येतोय. तर ह्या दोघांचा सेंटर काढायचा, त्यावर मार्किंग करते सेंटरवर. आता दंडघेर घेते. तर दंडघेर किती आहे, 4.5 इंच आहे. त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. तर स्केलने आपण असं जॉईन करून घेऊ. अशा पद्धतीने आपला स्लीवचा फर्मा तयार झाला. आता तो आपण कट करून घेऊ. स्लीव पण आपली तयार झाली. अशा पद्धतीने आपण ब्रायडल जे ब्लाऊज असतं त्याची कटिंग कशी करायची कार्डशीटवर, तरी आपण इथं डिटेलमध्ये दाखवली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीचं ब्लाऊज स्टिच करायला आलं तर सेम या पद्धतीने तुम्ही देखील कटिंग करू शकता. तर आपण याचा स्टिचिंगचा व्हिडिओ देखील अपलोड करू.
तर या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघितली आहे, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघू. तर अशा पद्धतीने वन टच ब्लाऊज आणि जे आपला लेंग्यावरचं ब्लाऊज आहे त्या पॅटर्नची आपण कटिंग केली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.